भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आज मालाडमध्ये पोहोचलेले आहेत. SNDT कॉलेजमध्ये जो बजेट सादरीकरण झालेलं आहे त्याबाबत जैनजींना त्यांनी मार्गदर्शन केलं. आपल्यासोबत आहेत. बजेट सादर झालं आहे त्याबाबतची जी माहिती आहे ती सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते तुम्ही आता सध्या करताय. आणि शी मार्ट असू द्या किंवा लखपती दिदी असू द्या, या सगळ्या ज्या योजना आहेत त्या सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. काय भावना? आज या ठिकाणी MDच्या महिला कॉलेजमध्ये इकडच्या ज्या विद्यार्थिनी आहेत जेन झी यांना युनियन बजेटचं सादरीकरण हे करण्यात आलेलं आहे. आणि या बजेटच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे की 2047मध्ये भारत एक विकसित राष्ट्र तयार झालं पाहिजे, ते करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या वित्तमंत्र्यांनी जे बजेट सादर केलेलं आहे त्याच्याबद्दल सादरीकरण हे या ठिकाणी करण्यात आलं. आणि मोठ्या प्रमाणामध्ये या विद्यार्थिनींमध्ये या बजेटच्या संदर्भामध्ये उत्साह जो आहे तो दिसलेला आहे. ज्या प्रकारे युवा पिढीला जेन झीला प्रोत्साहित करण्याची प्रावधान या युनियन बजेटमध्ये हे केलेलं आहे. ऑरेंज इकॉनॉमीला प्रोत्साहन देणं असेल, शी मार्ट्सची स्थापना असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला वसतिगृह स्थापन करण्याची जी योजना असेल, अशा विविध प्रकारच्या योजना, MSMEsला 7 लाख कोटीचा लिक्विडिटी फंड अवेलेबल करून देण्याचं प्रावधान असेल, अशा विविध योजनांच्या माध्यमातून आपला युवा वर्ग, आपले तरुण तरुणींना त्यांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून जे पाऊल या बजेटच्या मार्फत उचलण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्साह या तरुणींमध्ये दिसला. आणि या तरुणींबरोबर संवाद साधून येणाऱ्या काळामध्ये सरकारची दिशा काय असली पाहिजे, नीती काय असली पाहिजे या संदर्भामध्येही संवाद करण्यात आला. आणि निश्चितच त्यांनी मांडलेली मतं, त्यांनी मांडलेले विचार आणि त्यांनी दिलेली दिशा ही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या धोरणाचा भाग असेल. राजकीय प्रश्न विचारायचा, मुंबईचा महापौर निवडीचा प्रश्न आहे आणि मनसेला सोबत घेऊ शकणार आहे का महायुती? कारण त्या संदर्भात पण चर्चा होते की महापौर पदासाठी जर मनसेनं पाठिंबा दिला तर मनसे सोबत असू शकते का? बघा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं व्हिजन साकार करण्याकरता सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी जे जे तयार असतील या मुंबईच्या विकासाकरता, या मुंबईच्या सुरक्षेकरता, त्या सर्वांचं स्वागत आहे. आणि त्यामुळे आमचं तर खुलं आव्हान आहे की या मुंबई शहरामध्ये विकास घडवण्याकरता, या मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याकरता, या मुंबई महानगरपालिकेला येणाऱ्या काळामध्ये भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता सर्वांनी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI युतीचा साथ द्यावा, असं आमचं सर्वांना आमचं आव्हान आहे. नक्कीच. पण याच्याबद्दलचा जो सस्पेन्स आहे तो कधीपर्यंत या सस्पेन्सवरून अंतिम पडदा उठेल? 7 तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख आहे. त्यामुळे नामांकन अर्ज कोणाचा दाखल होईल ते 7 तारखेला सगळ्यांना कळेलच. शिवसेना, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष अजितदादा यांच्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सध्या जी भूमिका घेत आहेत आणि ज्या पद्धतीचे आरोप करतायत त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? कारण पटेल आणि तटकरे यांना थेट कुठेतरी टार्गेट केलं जातं असं म्हणावं. शरद पवार एकीकडे म्हणतात की आमची चर्चा झाली होती ज्यात अजित पवार होते आणि फडणवीसांना याबद्दल काहीच माहीत नाहीये तरी देखील ते बोलतात. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधिमंडळ गटाची बैठक झाली, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये ज्या भावना व्यक्त करण्यात आलेल्या होत्या त्या भावनाच्या नुसारच जी कृती आहे ती करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे कोणाला कोणामध्ये विलीन व्हायचं आहे किंवा कोणाला विलिनीकरणाची घाई लागलेली आहे हे तर संपूर्ण महाराष्ट्रासमोर हे स्पष्ट आहे. परंतु जी कृती झालेली आहे, ज्या भावना होत्या, आमदारांच्या भावना होत्या, पक्ष नेतृत्वाच्या भावना होत्या की अजितदादांचं काम हे पुढे घेऊन जाण्याकरता सुनेत्रा वहिनींच्या हाती त्या ठिकाणी जबाबदारी द्यावी अशी सर्वांची भावना होती. आणि त्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आणि आमदारांच्या भावनेनुसार ही कृती करण्यात आलेली आहे. संजय राऊत वारंवार आरोप करतायत की पवार, पटेल आणि तटकरे हे दोघांचे जे पाय आहेत ते भाजपमध्ये गेलेले आहेत. ते नॉन कॉग्निझेबल आहेत ना, त्यांच्याबद्दल काय बोलायची आवश्यकता नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की संजय राऊत यांच्याबाबत महत्वाचं विधान या ठिकाणी केलेलं आहे आणि संजय राऊत हे नॉन कॉग्निजिबल आहेत अशी टीका अमित साटम यांनी केली आहे. कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव